1.5-2 वर्षांपासून पोलीस ठाण्यांमध्ये पडून असलेला 968 किलो 526 ग्रॅम गांजा गुरुवारी तारीख 16 रोजी नष्ट करण्यात आला। महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत तो मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या 12 पोलीस ठाण्यांच्या कारवायांमध्ये तो अंमली पदार्थांचा साठा जप्त झालेला होता। मोहोळ, कामती, सोलापूर तालुका, बार्शी शहर, करमाळा, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, मंगळवेढा, अकलूज, करकम, वैराग या पोलीस ठाण्यांनी तो मुद्देमाल जप्त केला होता। खूप वर्षांपासून तो पोलीस ठाण्यांमध्येच पडून असल्याने अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यासाठी अंमली पदार्थ नाश समिती नेमली होती। समितीचा अहवाल आणि न्याय सहाय्यक वैद्यक प्रयोगशाळेचा अभिप्राय घेऊन न्यायालयाच्या परवानगीने तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। त्यावेळी शासकीय पंच राम निंबाळकर, शिवकुमार कांबळे उपस्थित होते। तत्पूर्वी त्या मुद्देमालाचे वजन करण्यात आले। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।